माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला सांगत असतील. शांत वाटतं, धन्य वाटतं. बाबांच्या चरणी आल्यावर ते कायमच शांत वाटतं. माणूस ज्या काही विवंचना शंका घेऊन आलेला असतो तो परत शांत मनाने जातो. तशीच मी पण आली आणि मी शांत मनाने जातो. नवीन प्रोजेक्ट आहे सध्या, खूप नवीन प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत. पण आज गुरुवारचं महत्त्व आहे त्यामुळे गुरुवारबद्दल बोलूया. प्रोजेक्ट्सबद्दल तर चर्चा होतच असते आपल्यामध्ये. पण फार छान वाटतं. मंदिराची काळजी पण सुंदर घेतात. स्वच्छता खूप छान आहे. सगळं ऑर्गनाईज आहे. बघून बरं वाटतं. आणि मला असं वाटतं की जिकडे असं ऑर्गनायझेशन असतं तिकडे जास्तीत जास्त लोक येऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या मंदिरात कायम गर्दी असते आणि सगळ्यांना मनासारखं दर्शन कायम मिळतं. हा माझा तरी अनुभव. आज गुरुवारचा दिवस की मी आता महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये दिसणार नाही, काय करत असणार? नाही असं काही नाही आहे. मी शूटसाठी 2 दिवस 2 शेड्यूल नव्हते तर मी अशी पोस्ट टाकली की मी मिस करते शूट. पण कानगोष्टींसारख्या गोष्टी पसरतात त्याच्यामुळे मी कायम महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत असतो. कायम तुमच्यावर कॉमेडी केल्यासाठी सनी मॅडमची तब्येत अशी, सनी मॅडम तब्येत अशी. आज कसं जाणवतं म्हणजे शो चालू असतो, शोमध्ये तुमच्यावर कायम कॉमेडी केली जाते, काय वाटतं? मीम्स केले जातात असं त्याचं म्हणणं आहे तुमच्या तब्येतीवर. वी लुक फॉरवर्ड टू इट. म्हणजे आमच्यावरती जर पंच पडला नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं. आणि खरं सांगायचं तर आमच्यावर पंच पडणं हे आम्ही आमचं काय म्हणूया भाग्य मानतो, प्रिव्हिलेज मानतो. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो. तब्येत फार कमी केली, काही डाएट चालू आहे? महाराष्ट्राची हास्य जत्रा आता प्रचाराला देखील बाहेर पडते, कसं बघतात तुम्ही याच्याकडे? प्रचाराला निवडणुकीच्या प्रचारामध्ये होय, हे मला माहित नाही. MHJ लाईव्ह नावाचा आमचा एक शो आहे. याचा आणि पॉलिटिक्सचं काही संबंध तुम्ही आज नवीन कार घेतली आहे असं समजतंय बाबांच्या नाही. गाडीची पूजा केली. इन्फॉर्मेशन आहे. नका ना विचारू हे प्रश्न प्लीज. काय होतं देवाच्या दारामध्ये प्रत्येक पाडव्याला कळेल, पाडव्याला. नवीन कोणी कार घेतली किंवा काही प्रोजेक्ट असेल तर बाबांच्या दरबारात येत असतो, पूजा करतो. असंच काहीतरी आहे आज. साईंचं दर्शन घेतलं, काही प्रार्थना केली त्या साईंकडून? असं म्हणतात की आपण जे काही प्रार्थना करतो ती सांगायची नसते. ते फक्त साईंमध्ये आणि सईमध्ये आहे. त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत. थोडा पॉलिटिकल प्रश्न आहे की निवडणुकीचा सध्या फ्युअर चालू आहे. काय वाटतं तुम्हाला की केंद्रात कोण उमेदवार असावा? त्यात करून तुम्ही पुण्यातले आहात. पुण्यातला नाही, मी सांगलीची आहे. ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे. पण पुण्यात तुमचं वास्तव्य असतं हे बऱ्यापैकी. बघा, ते असंच आहे ना. पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत नाही. पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत नाही. तसं पॉलिटिक्स आहे. तर मला असं वाटतं की वेट अँड वॉचचा गेम आहे, तर ते आपण एन्जॉय करू. मात्र काय आहे, काय तरुणाई राजकारणात आली पाहिजे किंवा जे पारंपरिक सगळे राजकीय नेते आहेत त्यांनीच गादी राखली पाहिजे की केंद्रात कोण गादी राखेल? तुम्हाला काय वाटतं? मला वाटून काही होणार नाही आहे असं मला वाटतं. पण हो, नवीन विचारसरणीची गरज आहे आणि मला असं वाटतं की नवीन विचारसरण्या येऊ पाहत आहेत. आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतोय ती कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतोय. आता बघू काय होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.